तुला कसं वाटतं आणि मी भेटलं तुला थँक्यू. खरं तर कपिल शर्मांच्या शोमध्ये ही पहिली मराठी फिल्म आहे आणि ती सैराट आहे, तर खूप खूप छान वाटतं. आणि इथं येऊन आम्ही खूप धमाल केली, आम्ही खूप हसलो आहे. आम्ही प्रमोशन करत होतो आणि इथं आल्यावर काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स मिळाला, तर खूप मजा आली. कपिलचा शो आपण एरवी टीव्हीवर बघतो तेव्हा खेळाडू नसतो हे असं त्यांना भेटण्याचा अनुभव तुझा कसा वाटतो? खरं आम्ही त्यांना आधी टी व्हीवरती बघायचो, पण प्रत्यक्षात समोर भेटलं तर खूप ते खरंच असे हसवतात आणि खरंच मजा आली इथे येऊन. सगळ्यांनी जिंगल गाण्यावर रॅपमध्ये डान्स केला, तर आतापर्यंतच्या शोमध्ये तू वेगळ्या प्रकारे नाचताना पाहिजे, पण इथला डान्स बघून तुला कसं वाटतं? आता झिंगाट गाणंच असं आहे की लागलं कोणी आपल्या आपल्या तालावर नाचते, तर खरंच इथं खूप म्हणजे खूपच मजा आली. नागराज वगैरे हे सगळे तुम्ही आता वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी प्रमोशनच्या निमित्ताने लोक आता तुम्हाला सगळे भेटायला बोलवतात, ते बोलवतात आणि या निमित्ताने जे ऑडियन्स होता आणि या लोकांसमोर मी जेव्हा हे केलं सगळ्यांसमोर केलं तर कसं वाटतं? कारण का आता पहिल्यांदाच असं होणार आहे की तुम्ही सगळे हिंदी प्रेक्षक पण तुम्हाला पाहणार आहेत. फक्त इतके दिवस महाराष्ट्रातच केलं होती, आता भारतभरातली लोक तेच मी म्हटलं की पहिलीच मराठी फिल्म इथं आली आहे, तर खूप छान वाटते. मी अजून काय नाही. आपण जे बोलू पहली मूवी मराठी में जो कपिल के शो में आ रही है वो एक्साइटेड. हमारी पहली मराठी फिल्म है जो कपिल शर्मा के शो में आ रही है, तो बहुत अच्छा लग रहा है. यहाँ के हम बहुत हंसे और कुछ अलग एक्सपीरियंस था, तो मज़ा आया था. कुछ अलग लगा कपिल के शो में, क्योंकि टीवी में देखा हुआ है, पॉपुलर शो है. कैसा रहा होल एक्सपीरियंस तो पता मतलब मैं एग्जैक्टली नहीं बता पाऊँगी, पर हम इतना हंस रहे थे और एंजॉय कर रहे थे, तो हमें पता नहीं, हम अपने अपने कुछ मूड में थे. तो थँक्यू. त्या दोघांना मी इकडून प्रश्न विचारतो, समोर बघून बोला, इकडे तिकडे बघून. ठीक आहे. बरं मला सांगा की एरवी आम्ही सिनेमात तर तुम्ही जिंगाटवरती काय डान्स केलं ते बघितलं, आता तुम्ही कपिल शर्माच्या शोमध्ये आलात. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोकांनी मोबाईलवर पाहिलं आहे, टीव्हीवर फार पॉप्युलर शो आहे. ह्याच्यामध्ये सैराटचं प्रमोशन करून तुम्हाला कसं वाटलं? त्यानिमित्ताने त्यांना भेटून खूप भारी वाटलं सैराटचं प्रमोशन इथं पाहून. आणि झिंगाटमध्ये तर मजा आली तीच, आणि कपिल शोमध्ये अजून जास्त मजा आली, कारण आजपर्यंत जो शो आम्ही टी व्हीवर पाहिला तो साक्षात आम्हाला अनुभवायला मिळाला, त्यामुळे खूपच मजा आली. ओके. आणि मला सांग की त्याच्यात तू गाण्यात झिंगाटपूर्वी म्हणत होता जाळ अंधुरं संकटच काढणार, तसं आज पण काढला का नाही? हो, खूप दूर निघाला. जाळ तर निघाला, पण दूर सगळे निघलं. कपिलला लहानपणापासून बघत आलं, तर कधी वाटलं होतं की त्याला भेटू, आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं, तर त्याला बघून काय? मी तर खरं सैराटमध्ये येईल हीच विचार केला नव्हता. कपिल ही तर गोष्टी खूप लांबच्या होत्या माझ्यापासून, तर खूप भारी वाटते. मला तरी विश्वास बसत नाही आजसुद्धा की बाबा मी त्यांच्या शोला आलो आहे, त्यांचा शो पाहिला आहे मी, किंवा त्यांच्यासमोर आम्ही नाचलो आहे, त्यांच्याबरोबर खूप गप्पा गोष्टी मजा केली. ह्या गोष्टीवर खरंच विश्वास बसत नाही माझा. इतकी लोक त्या माणसाला भेटतात, हे करतात, त्याला भेटल्यासोबत फोटो काढायला, आज त्याच्याबरोबर तुम्ही प्रत्यक्ष एक अख्खा एपिसोड शूट करता, तर काय वाटतं त्यांना भेटून? कसं वाटतं? माणूस कसा वाटतो? चांगला आहे? नाही, माणूस खूपच चांगला आहे तो. आम्हाला टी व्हीवर बघतानाच माणूस चांगला वाटत होता, पण साक्षात आज हो रिअलमध्ये ते खूप हसवतात. खूप भारी वाटलं आज इथे येऊन. आणि घरी मूड नसला तर कपिल शर्माचा शो बघायचा, आणि चला हवं ते पण बघायचं. पण आज स्वतः आम्ही इथं होतो, तर खूप भारी वाटलं आम्हाला शोमध्ये काम हे करताना. नागराज दादा जसं अनेक गोष्टी करतो, मला अनेक गोष्टी त्याने शिकवलेल्या आहेत, तर कपिलमध्ये तो उत्स्फूर्तपणा आहे. तो उत्स्फूर्तपणा तुम्हाला जेव्हा त्याच्याबरोबर आज हे केलं तेव्हा तो हे पूर्ण हसून लोटपोट करतो की नाही? हो, खूप. आणि जोक प्रत्येक गोष्टीत जोक असतो त्यांच्या, ते नंतर कळतात थोड्या वेळाने, पण चांगला हसवतात. त्याचा निश्चित स्वभाव आवडला म्हणजे. हां, हो. या निमित्ताने सगळी टीम पुन्हा एकदा एकत्र मंचावर, म्हणजे तुम्ही पार्टीला जसं धिंगाणा गेलात तसं कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळेस करायला मिळतं, तर कसं वाटतं मुळात? त्यानंतर पुन्हा सगळी टीम एकत्र या कार्यक्रमासाठी स्टेजवर, ती एक मजा वेगळी होती का? हां, खूप भारी. झिंगाटवर डान्स केला, इतकं भारी वाटलं. आणि झिंगाट म्हणलं तर काय आम्ही सुटतोच, मग थांबत नाही. तर भारी वाटलं. विचारायचं हो एकच. आकाश, आज कपिल शर्माचा शो आपण सगळेजण टी व्हीवर बघत होतो, तुला आवडला पण असेल, मित्रांसोबत तू एन्जॉय पण केला असेल. तुला कधी वाटलं होतं की या शोमध्ये स्वतः आपण कधीतरी येऊ
आणि आज आलात तर कसं वाटतं? मला तर कधी वाटलं नव्हतं, कारण आजपर्यंत फक्त टी व्हीवर बघत होतो कपिल शर्मा शो. खूप भारी वाटते आणि अभिमानाची गोष्ट आहे की पहिली मराठी फिल्म अशी जी कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊन आली. सो खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी, भारी वाटते मला. सैराट हा फिल्म एवढ्या जगभरातल्या लोकांनी नावाजला, तुम्ही आता स्वतः बघून आला दुबईला जाऊन, किती लोकांचं क्रेज आहे हे आहे. कपिलने देखील तो पाहिला आहे, त्यालाही आवडला आहे. आज त्याला तुम्ही भेटलात, कसं वाटलं? मुळात तुम्हाला माणूस कसा वाटतं? खूपच मस्त. म्हणजे पहिले थोडं घाबरून गेलो होतो, नर्वस होतो. म्हणजे काय तिथं स्टेजवर एवढं मोठा म्हणजे शो आहे, तिथं जाऊन कसं वाटेल काय, त्यामुळे थोडं कन्फ्यूज होतो. खूप छान वाटलं, मस्त धमाल केली आम्ही, मजा आली, खूपच मजा आली. झिंगाटवर तो देखील तुम्ही सगळ्या धमाल केली, कसं वाटलं झिंगाट? त्याला फुलान मजा केली काय तो? झिंगाटवर आजपर्यंत सगळेच नाचत होते, पण एवढ्या मोठ्या स्टेजवर नाचतो खूप भारी गोष्ट आहे. सगळेजण नाचले, आमच्यासोबत पण सगळ्यांनी एन्जॉय केलं, मजा आली खूप. आतापर्यंत फक्त महाराष्ट्राचाच ऑडियन्स तुम्हाला बघत होता, पण याच कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण देशाचे लोक तुम्हाला बघणार आहेत. तर कुठेतरी असं त्याच्याबद्दल इकडे बघून बोल. फिलिंग खूप मस्त आहे, कारण आता मी बघितलं महाराष्ट्रात तर चांगला रिस्पॉन्सच आहे. महाराष्ट्राच्या बाहेर पण म्हणजे हैदराबाद असेल, काश्मीर असेल, कोलकाता इथं सगळेच. त्यानंतर दुबईला जाऊन आलो, तिथं पण खूप मस्त रिस्पॉन्स होता. आणि आता ह्या शोच्या मार्फत सगळ्यांपर्यंत आम्ही पोहोचतोय, ही पण खूप छान गोष्ट आहे. मला या सगळ्यांचं भारी वाटतं. एक शेवटचा प्रश्न विचारते, 80 करोड सिनेमाने कमावले आहेत, तर त्याच्यावर काय वाटतं? म्हणजे पहिला मराठी सिनेमा ज्याने 80 करोड कमावले. सैराटने तर सगळेच रेकॉर्ड मोडले, जवळजवळ 85च्या पुढं 85पर्यंत गेलेला आहे. तो मराठी सैराट रेकॉर्ड मोडल्यामुळे मला भारी वाटते. आणि विशेष म्हणजे ही फक्त नॉन मराठी माणसांनी पण बघितली ही फिल्म, त्यामुळं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. विचारायचं तुला? हां हिंदी क्या कहना चाहिए? फर्स्ट मराठी मूवी कपिल के सेट. बहुत अच्छा लग रहा है, मतलब समोरच बघतो आकाश. बहुत अच्छा लग रहा है. मतलब इसी फर्स्ट मूवी जो कपिल शर्मा के शो में आ रही है. मतलब आपने मराठी में देखा होगा चला हाउ दे शो के शाहरुख खान आया था, वैसे हम सब टीम मिल के कपिल शर्मा के शो में जा रहे हैं. सो बहुत अच्छा लग रहा है. तो कभी ऐसे सोचा था कपिल के शो में, जब उनके शोज आते थे कभी सोचा था? कभी सोचा तो नहीं था, मतलब उनके शो में शायद मुझे ऐसा भी नहीं लगता मैं कभी देखने भी जाऊँगा, ये भी कभी सोचा नहीं था. तो भी डायरेक्ट शो में जा रहा हूँ. इतने सारे प्रमोशंस हुए, इवन दुबई में भी प्रमोशंस हुए, लेकिन यहाँ प्रमोशन करना कितना? महाराष्ट्र में महाराष्ट्र में थे, दुबई में आप गए थे प्रमोशंस के लिए, तो अभी कपिल के शो में प्रमोशंस करें तो कितना अलग रहा, या फिर ऑडियंस से कितना कनेक्ट हो पाओगे? कनेक्ट तो बहुत हुआ. मतलब मुझे तो मज़ा है ये सब करके, जो हमने मस्ती की सब किया, तो बहुत मज़ा है मुझे. कपिल को कुछ मराठी सिखाई या सीखोगे? वो तो पहले से ही सीखे हैं जो सीखे. हमने तो कुछ नहीं, हमारे सब दोस्तों ने झिंगाट किया. थैंक यू. थँक्यू आकाश. थैंक यू.